माझ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, 10th स्टँडर्डचा अभ्यास करताय आणि तुम्हाला जॉमेट्रीचं टेन्शन आलंय, कुठले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला वाटतंय करावं की खूप कन्फ्यूज होत आहे, तर आज लक्षात ठेवा, आज मी सांगणार आहे तुम्हाला पहिला जो चॅप्टर आहे तुमचा सिमिलॅरिटी, याच्यातले इम्पॉर्टंट काही क्वेश्चन. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हा जो फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा 1.1 मधला हा 5 नंबरचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन विचारला आहे. हा क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झालेला आहे, म्हणून 1.1 मधले दोनच क्वेश्चन लक्षात ठेवायचे, क्वेश्चन नंबर 1 आणि 5. त्यानंतर बघूया आपला 1.2 हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2. आता हे क्वेश्चन्स तुमचे सगळ्यांचे बेसिक झालेले आहे, पण ह्या चॅप्टरमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्या चॅप्टरमध्ये तुमचा हा 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे, हा 3 नंबरचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे हा मार्क करून ठेवा. त्यानंतर 3 नंबरचा झाल्यानंतर हा जो 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला अशा पॅरलल लाईनच्या फॉर्ममध्ये, हा क्वेश्चन बऱ्याचदा पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. त्यानंतर ह्या चॅप्टर मधला हा 10 नंबरचा क्वेश्चन की जो या फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये आहे, हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. हे तीनही क्वेश्चन लक्षात ठेवायचे आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये. त्यानंतर हा आहे प्रॅक्टिस सेट 1.3. तर 1.3 मधला हा जो सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला दिसतोय, हा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बऱ्याचदा या पद्धतीचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तो हा सेकंड नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जाणार आहोत आपण या 4 नंबरच्या क्वेश्चनकडे. हा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे, हा 4 नंबरचा क्वेश्चन पण इथे रिपीट झालेला आहे. त्यानंतर जाणार आहोत आपण या 6 नंबरच्या क्वेश्चनकडे. हा ट्रॅपेझियमचा क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. सो हे तीनही क्वेश्चन लक्षात ठेवायचे आहे तुमच्या 1.3 मध्ये. त्यानंतर आपण आलेलो आहोत शेवटच्या प्रॅक्टिस सेट 1.4 कडे. तर ह्या क्वेश्चन मध्ये हा जो फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये, हा बॉक्सच्या फॉर्म मध्ये हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर 7 नंबरचा हा जो फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन पण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. हे दोनही क्वेश्चन लक्षात ठेवायचे आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.4 मधले. हा आहे तुमचा प्रॉब्लेम सेट 1. तर तुम्ही आता हे व्यवस्थित सगळं सोडवलेलं असेल, पण हा प्रॉब्लेम सेट मधला हा जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे, हा 4 नंबरचा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन सगळ्यांनी छानपैकी करायचा आहे. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर तुमचा हा जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे, हा 6 नंबरचा क्वेश्चन पण इथे रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा हा जो 8 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतो आहे, हा जो पॅरलल लाईनच्या फॉर्म मध्ये, अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहे ते बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. सो हा 8 नंबरचा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत तुमच्या 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये की जो अशा फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झालेला आहे तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये. सो प्रॉब्लेम सेट मधले हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही काय लक्षात ठेवायचे आहे, 2, 4, 6, 8 आणि 9 हे चारही क्वेश्चन्स तुम्ही इथले लक्षात ठेवायचे आहे. सो तुम्हाला मी सिमिलॅरिटी चॅप्टरचे सगळे IMP दिलेले आहे. तुम्हाला दुसऱ्याही चॅप्टरचे पाहिजे असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तसे लिहा. या प्रश्नांवरती भर द्या, नक्की तुम्हाला भरभरून मार्क्स मिळतील तुमच्या जॉमेट्रीमध्ये. तुम्हाला जॉमेट्रीचं टेन्शन आलं की पायथागोरस थेरममधून कुठले कुठले क्वेश्चन विचारले जातील, तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर पायथागोरस थेरम जे आहे, तर हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1. या 2.1 मधला हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे की जो वारंवार पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. त्याच्यातला हा 3rd आणि 4th हे क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. तो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर हा 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे, QR ची व्हॅल्यू फाइंड करा. हा क्वेश्चन पण बऱ्याचदा आलेला आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आहे तुमचा हा 4th नंबरचा क्वेश्चन. हा 4th नंबरचा क्वेश्चनही आलेला आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा 5th नंबरचा हा जो बॉक्सच्या फॉर्म मधला हा क्वेश्न आहे, फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन बऱ्याचदा पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा 7th नंबरचा, कारण की 2.1 आणि 2.2 आहे, त्याच्यामुळे ह्या 2.1 मधले बरेच क्वेश्चन रिपीट झालेले आहे. त्याच्यानंतर तुमचा 7th नंबरचा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यूज फाइंड करायचा. हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो हा वॉलचा जो क्वेश्चन आहे हॉट्समध्ये, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स, हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी हॉट्समध्ये करूनच ठेवायचा आहे. हे झालं तुमचं 2.1. आता जाणार आहोत आपण आपल्या 2.2 कडे. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2. याच्यामधला जो तुमचा 2 नंबरचा क्वेश्चन आणि 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा या
2 मधला पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 जो स्टार केलेला क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सुद्धा इथे रिपीट झालेला आहे. हे झालं 2.1 2.2. आता आपण बघणार आहोत की प्रॉब्लेम सेट मधले पण काही क्वेश्चन हे बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. आता प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कंपल्सरी सगळ्यांनी करायचा आहे, कारण त्याच्यामधले एमसीक्यूज हे बऱ्याचदा पेपरमध्ये विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे कुठला IMP वगैरे काही सांगत नाही मी, पण सगळे एमसीक्यूज इथे करून ठेवायचा आहे. त्यानंतर हा आहे क्वेश्चन नंबर तुमचा 2 की जो 2 मार्क्ससाठी विचारला जाईल. त्याच्यामधला हा जो 1 आणि 4 नंबरचा आहे तो बऱ्याचदा रिपीट झालेला आहे या प्रकारचे क्वेश्चन, तर हे दोनही तुम्ही करून ठेवायचे आहे. यानंतर तुमचा रिपीट झालेला आहे हा 3 नंबरचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये तुम्हाला RS आणि ST फाइंड करायचा आहे. हा क्वेश्चन कंपल्सरी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, तो म्हणजे ह्या लेसन मधला हा जो 11 नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन इथे व्यवस्थित करायचा आहे. हे होतं तुमच्या पायथागोरस थेरम मधले खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन की जे एक्सरसाइज मधले तुम्ही आजच करून ठेवायचे आहे आणि खूप मार्क मिळवायचे आहे पायथागोरस थेरम या चॅप्टरचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे चॅप्टर सर्कल. तुमच्या जॉमेट्रीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेला 12 मार्क्स मिळवून देणारा हा चॅप्टर आहे की जो बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो, परंतु सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला मिळवून देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त थेरम सुद्धा या सर्कल चॅप्टरमधूनच विचारले जात असतात. त्यामुळे या सर्कलचे कुठले कुठले क्वेश्चन तुम्हाला करून ठेवायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे जे टँजंट थेरम आहे, हे टँजंट थेरम बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे टँजंट थेरम 100% तुम्हाला करायचं आहे की जे तुम्हाला 3.1 मध्ये जे क्वेश्चन्स येणार आहे त्या क्वेश्चन सॉल्व्ह करायला याचा उपयोग होणार आहे. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1. आता या 3.1 मध्ये तर तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला तर तुमचा हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला एक सर्कल देतील आणि तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरे इथे लिहायची आहे. सो हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हा क्वेश्चन तर तुम्ही बघितलाच असेल असं टँजंटच्या फॉर्ममध्ये. हा क्वेश्चन सुद्धा सगळ्यांनी छानपैकी करून ठेवायचा आहे. सो हे फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या 3.1 मधले. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3.2. आता हे जे 1, 1, 2, 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे ते तर करायचेच आहे. जे सर्कलचे आहेत 2 सर्कल्स ऑफ रेडियाई इच एक्सटर्नली टच करत असेल, इंटरनली टच करत असेल, त्यात डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, हे जे आहे हे क्वेश्चन कॉमन करायचे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी छानपैकी करायचा आहे. आणि ह्या 3.2 मधला हा 5 नंबरचा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा 5 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी इथे करायचा आहे. हे 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचे 3.2 मधले. की याच्यामधला हा फर्स्ट जो क्वेश्चन आहे हा फर्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचा आहे क्वेश्चन नंबर 2 की जो तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देईल. सो फर्स्ट आणि सेकंड दोन्ही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे तुमचे. सगळ्यात महत्त्वाचं, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वरती 100% दरवर्षी प्रश्न हा विचारला जात असतो. त्याचं थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल याच्यामध्ये तुमच्या फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा सर्कलचा असा पार्ट आहे की जो तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देणार आहे. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3.8. याच्यामध्ये तुम्ही करायचं आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 पण इम्पॉर्टंट आहे, पण क्वेश्चन नंबर 2 वरती सगळ्यांनी जास्त फोकस करा. हा क्वेश्चन नंबर 2 की ज्याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन्स विचारले आहे. 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी पण विचारलं जाऊ शकतो. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. देन याच्यामध्ये अजून आहे प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा पेपरमध्ये विचारला गेला आहे. सो हा क्वेश्चन, हे सर्कल लक्षात ठेवा, अशा फॉर्ममध्ये हे सर्कल वगैरे असं आलं की हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन सगळ्यांनी फाइंड अँड आर्क DC करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण प्रॉब्लेम सेटकडे आलेलो. प्रॉब्लेम सेटचे जे MCQs आहे ते सगळेचे सगळे करून ठेवायचे आहे. ह्या प्रॉब्लेम सेटमधला हा जो क्वेश्चन आहे, कुठला क्वेश्चन नंबर 5 जो आहे दिसतोय तुम्हाला, हा क्वेश्चन नंबर जो 5 आहे तो बऱ्याच परीक्षांमध्ये ह्या प्रकारचे जो तुम्ही फिगर बघितली असेल हा प्रश्न विचारला गेला आहे. सो क्वेश्चन नंबर 5 जो आहे फाइंड AD, हा क्वेश्चन सगळ्यांनी छानपैकी करून ठेवायचा आहे. आणि नंतर आपण सगळ्यात महत्त्वाच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 11. ड्रॉ सर्कल विथ अ सेंटर ABC, ईच ऑफ द रेडियस 3 cm सच दॅट ईच सर्कल टचेस द अदर 2 सर्कल्स.
हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता थॉट्स पण त्याला दिलेला आहे. तर हा 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे आणि तुम्ही जर फिगर बघितली तर ती फिगर पण तुम्हाला लगेच लक्षात येईल, बघितल्या याची फिगर कशी काढायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा 11 नंबरचा क्वेश्चन आहे. याची जी फिगर आहे याच्या फिगरमध्ये एकमेकांना टच करणारे असे 3 सर्कल्स काढणार आहात तुम्ही आणि मग तो असा ट्रायंगल वगैरे हे बघितलंय ना, हे असं आन्सर आहे याचं. म्हणजे 4 मार्कच्या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो बऱ्याचदा. सो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला या फिगरवरून लगेच अंदाजा येऊन जाईल. त्यानंतर जाणार आहोत खूप इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 17 हा आहे तुमचा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॉब्लेम सेटमधला. हा क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवायचा आहे. 17 फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये आहे. 3 किंवा 4 मार्क्स मिळून देणार हा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला कॉन्सेप्ट्स क्लिअर असेल तर तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहू शकता. तर 17वा क्वेश्चन ही बऱ्याचदा इथे रिपीट झालेला आहे. सो हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे आहे तुम्ही. तर पुढचा तुमचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, की जो 7 मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये मिळवून देणार आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप जास्त सिम्पल चॅप्टर आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 मधले कुठले या 4 कन्स्ट्रक्शन पैकी कुठले कन्स्ट्रक्शन इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणेल तुम्ही 4च्या 4 करा, खूप सिम्पल आहे. पण तरीही याच्यामध्ये तुमचं जे आहे ते फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हे बऱ्याचदा पेपरला ह्या पद्धतीने आता कधी काही प्रश्न जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनवरती अशा पद्धतीने विचारले गेलेले आहे की जे पुस्तकातले नाहीये. म्हणजे पण थीम काय आहे सेम. इथं 4.8 सेंटीमीटर दिलंय, इथं तुम्हाला 6.8 देतील, इथे वेगळं देतील, इथे हा रेशो वेगळे देतील, पण कन्सेप्ट मात्र हीच आहे. त्याच्यामुळं काही क्वेश्चन ह्या लेसनमधले ह्या पद्धतीने पण विचारले गेले. त्याच्यामुळे 4.1 मधले हे दोन्ही क्वेश्चन सगळ्यांनी छानपैकी करायचे आहे. लेट्स मूव्ह टू द 4.2. आता सगळ्यात महत्त्वाचा हा खूप इम्पॉर्टंट आहे 4.2. 4.2 सुद्धा तुम्ही पूर्ण करा अशी माझी ही आहे. परंतु जरी तुम्हाला IMP पाहिजे असेल तर याच्यामधला जो 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 4 नंबरचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तो बऱ्याचदा पेपरला विचारला गेला आहे. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो पण 2 मार्क्ससाठी 1-2 पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. पण 4 नंबरचा, त्यानंतर तुमचा 5 आणि 6 नंबरचा, हा 5 आणि 6 नंबरचा क्वेश्चन पण बऱ्याचदा प्रश्न पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे 4, 5, 6 हे 4.2 मधले तिघही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते सगळ्यांनी करून ठेवायचे आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या प्रॉब्लेम सेट 4 मध्ये. आता प्रॉब्लेम सेट 4 मध्ये तुम्हाला MCQ सांगितले. MCQ आपल्याला सगळे करायचे आहे. मग आता MCQ झाल्यानंतर याच्यामधले सुद्धा काही कन्स्ट्रक्शन हे पेपरला विचारले गेलेले आहे. तर कुठले कन्स्ट्रक्शन विचारले गेलेले आहे, लेट्स सी डिअर स्टुडंट्स. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये टिक करून घ्या. तर ते 4 नंबरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते 4 नंबरचं कन्स्ट्रक्शन बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे या पद्धतीचं आपण ऑलरेडी 4.1 मध्ये बघितलं आहे. मग तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही हे करू शकतात. 7 आणि 8 नंबरचं जे आहे चॅलेंजिंग क्वेश्चनमध्ये 7 आणि 8 नंबरचं करू शकतात. सो त्यानंतर पुढे आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. 7 मार्क्स मिळवून देणारा अगेन हा चॅप्टर आहे आणि इतका सोपा आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन अँड कोऑर्डिनेट जॉमेट्री इतके सोपे चॅप्टर आहे, खूपच जास्त चॅप्टर सोपे आहे. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 5.1. 5.1 मधले हे जे क्वेश्चन आहे ना हे 2-2 मार्क्सला विचारलं जातात. त्याच्यामुळे मी याच्यातलं काही IMP देत नाही. याच्यातलं कुठलं पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी करून ठेवा. 2 मध्ये पण 2 मध्ये बघा, 2 हा जो क्वेश्चन डिटरमाइन द वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट, हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. सो 2 मधले पण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करून ठेवा. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरीफाय दॅट पॉइंट्स आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल, हा प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर अजून बघा 6 नंबरचा क्वेश्चन पण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. रोम्बस ABCD. रोम्बस लक्षात ठेवायचं, व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ABCD शो दॅट द, हे जे पॉईंट्स आहेत ते रोम्बसचे व्हर्टायसेस आहे. आणि 8 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचे ते काय आहे, व्हर्टायसेस आहे. म्हणजे हे क्वेश्चन बऱ्याचदा 3 किंवा 4 मार्क्सला तुम्हाला इथे रिपीट झालेले आहे. याच्यामधला हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी एकदम व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आणि सेकंड मधले या प्रकारचे क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात, कुठलाही येऊ शकतो. त्याच्यामुळे सेकंडचं सुद्धा रिव्हिजन करून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे 6 नंबरचा क्वेश्चन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22, 20 अँड 0, 16. 7 नंबरचे हे व्हर्टायसेस आहे. फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर गिवन. सेंट्रॉइड फाइंड करायचं, कुठलं पण याच्यातलं एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. त्याच्यामुळे 7 नंबरचा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये हे जास्त रिपीट झालेलं नाही क्वेश्चन, तरी पण 9 नंबरचा क्वेश्चन एकदा बघून घ्या. आता हा आहे प्रॅक्टिस सेट तुमचा 5.3. तर याच्यामध्ये हे जे आहेत हे पहिला नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा 5.3 इन शॉर्ट इम्पॉर्टंट आहे. आता या सेकंड मधला कुठलाही क्वेश्चन रिपीट होऊ शकतो.
तुम्हाला एक जर फाइंड द स्लोप्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉईंट्स, एक क्वेश्चन समजलं तर पुढचे सगळे क्वेश्चन करू शकतात. सो 2 नंबरचा पण इम्पॉर्टंट आहे आणि 3 नंबरचा पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे बघा हा 6, 7, 8 तिघही सारख्याच प्रकारचे क्वेश्चन आहे. यातला पण एक तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व्ह करून बघा, कारण की हा चॅप्टर खूप सिम्पल, इतका सिम्पल आहे, प्रत्येकाला जमतो, साध्यातल्या साध्या विद्यार्थ्याला जमतो. प्रॉब्लेम सेट 5 मध्ये MCQज सगळे करून बघायचे आहेत. हे बघा, या प्रकारचे क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. 8 नंबरचा क्वेश्चन पण एकदा बघून ठेवायचा आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 11 नंबरचा क्वेश्चन. 11 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवायचा आहे. शो दॅट पॉईंट्स आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरेललोग्राम. हा प्रश्न पॅरेललोग्रामचा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवा. त्यानंतर अजून कुठला क्वेश्चन, 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पण आलेला आहे, तो पण हॉट्समध्ये विचारला जाण्याचे चान्सेस आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल्स इन पॉईंट आर द मिड पॉईंट ऑफ द साइड्स ऑफ दॅट ट्रायंगल. हा एक क्वेश्चन आहे. त्यानंतर 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट दॅट डिवाइड द सेगमेंट AB इंटू द रेशो 3:1. 18 नंबर 19. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, हे जे मी क्वेश्चन सांगितले आहे हे मस्ट करायचेच आहे. पुढचा लेसन आहे आपला ट्रिग्नॉमेट्री. तर चला बघूया ट्रिग्नॉमेट्रीचे कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला येऊ शकतात किंवा जे रिपीट झालेले आहे ते प्रश्न. की जो 7 मार्क्स मिळवून देणारा लेसन आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे हे जे फॉर्म्युलेज आहे हे फॉर्म्युलेज फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे फॉर्म्युले साइन कॉस टॅन वगैरे हे सगळं लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हे सगळे एक्झाम्पल्स आणि हा जो चार्ट आहे हा चार्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. या 6.1 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो 3 ते 4 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला विचारला गेलेला आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. सो हा लक्षात ठेवायचा आहे. प्रूफ दॅट हा क्वेश्चन नंबर 6 आहे ना, हा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. प्रूफ दॅट कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पण याच्यातला ना 3रा, 5वा आणि 6वा क्वेश्चन रिपीट झालेला आहे बऱ्याचदा, त्याच्यामुळे हे तीनही क्वेश्चन नंबर 6 मधले तुम्ही करून ठेवायचे आहे. त्यानंतर 8व्या नंबरचा क्वेश्न पण विचारला गेला आहे. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन पण आलेला आहे एकदा दोनदा. तर हा 10 नंबरचा क्वेश्चन पण करून ठेवायचा आहे. यातला एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे की तो खूपदा विचारला गेलेला आहे आतापर्यंत, पर्सन स्टँडिंग डिस्टन्स. हे बघा चर्चचा क्वेश्चन. हा चर्चचा क्वेश्चन इतकादा पेपरला आलेला आहे, खूपदा आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. हा काईटचा क्वेश्चन पण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन पण सगळ्यांनी छान करून ठेवायचा आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेटचं हे MCQज तर तुम्ही बघूनच घ्यायचं आहे. पण ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये हे प्रूफ दॅट आहे ना, ह्या प्रूफ दॅटमधले 1-2 जे आहे ते रिपीट होतात बघा, हे 5वा 6वा वगैरे हे पण करून ठेवा. आता याच्यामध्ये पण काही तुमचे वर्ड प्रॉब्लेम आहे. ते वर्ड प्रॉब्लेम हे बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. ते वर्ड प्रॉब्लेम लगेच तुम्ही टिक करून घ्या. याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे तो रिपीट झालेला आहे 6वा. A boy standing a distance of 48 meter from a building observe the top of the building and makes an angle of elevation. इलिव्हेशनचा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. नंतर हा 10 नंबरचा क्वेश्चन आहे तो पण एकदा हॉट्समध्ये विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे हा पण बघून ठेवा. हे होते तुमचे ट्रिग्नॉमेट्रीवरचे खूप इम्पॉर्टंट. आता पुढचा आहे मेन्सुरेशन. जवळजवळ 10 मार्क्स मिळून घेणारा चॅप्टर आहे. म्हणजे सर्कल नंतर जास्त मार्क्स मिळून देणारा हा चॅप्टर आहे, 10 मार्क्स. सो खूप इम्पॉर्टंट आहे. यातले पण काही IMP क्वेश्चन्स आहे ते नक्की तुम्ही रिवाईज करा. हा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना, फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. हा 3-4 पेपरला 3-4 परीक्षांना रिपीट झालेला आहे. तुम्हाला पेपरला बघितला हे असं पेन्सिल सारखं आलं की समजायचं अरे हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही करून ठेवायचा आहे. टॉय सारखा क्वेश्चन, जोकरची कॅप, हा क्वेश्चन पण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. तर हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 7.2 की जो खूप इम्पॉर्टंट आहे. यातले सगळे क्वेश्चन तुम्ही करावे अशी माझी इच्छा आहे, कारण बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. हे 3 मार्कला द रेडी ऑफ एंड्स ऑफ आर 40 सेंटीमीटर हाईट इज, मग त्याचा कर्व सरफेस एरिया फाइंड करा, टोटल सरफेस एरिया व्हॉल्यूम फाइंड करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा बघायला मिळतील. त्यानंतर जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये, हा 3 नंबरचा क्वेश्चन पण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 3 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी टिक करून घ्या. हा 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 6 नंबरचा क्वेश्चन,
6 नंबरचा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे अशा फॉर्ममध्ये बघा, लक्षात घ्या, सेक्टरच्या फॉर्ममध्ये आणि तुम्हाला 2 ह्याचे आन्सर्स हे फाइंड करायचे आहे. हा क्वेश्चन सगळ्यांनी करून ठेवा. तर हा 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे ह्या फॉर्ममध्ये तुम्ही कधी कुठे क्वेश्चन बघाल की अरे हां टीचरांनी IMP सांगितलं तर नेमका 4 मार्क्सला हाच प्रश्न आला, कधी कधी असं सुद्धा होईल. सो हे चित्र बघितलं की हे अशा पद्धतीचं हा क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी हे 4 क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आहे बऱ्याचदा. सो 13 नंबरचा क्वेश्चन सुद्धा करायचा आहे. 13 आणि संपलं का? नाही, 12 नंबरचा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे बघा. घोडा चरतो. आता हे तर घोड्याचं काही रेफरन्स नाही आहे, पण एक हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे 12 आणि 13. ठीक आहे, हा झाला तुमचा प्रॉब्लेम सेट 7. MCQs सगळे करायचे आहेत. याच्यामध्ये 2nd नंबरचा हा जो क्वेश्चन आहे वॉशिंग ट्यूब इन द शेप ऑफ द, हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. त्यानंतर 4 नंबरचा मेटल पॅरालेलोपाईड मेजर्स, हा क्वेश्चन पण बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. हे दोघंही क्वेश्चन तुमचे प्रॉब्लेम सेटमधले IMP आहे, ते सगळ्यांनी करून ठेवा. त्यानंतर हा एक 11 नंबरचा क्वेश्चन बघा, हा फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा सगळ्यांनी छानपैकी करून ठेवायचा आहे. हा 11 नंबरचा क्वेश्चन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. 4 नंबरला हॉट्समध्ये फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 7 चॅप्टर होते की ज्याच्यातले IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे सांगितले आहे. नक्की रिवाईज करा आणि नंतर पेपर झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका की अरे हे प्रश्न पेपरला आले होते की नाही.